नववर्ष के अवसर पर गुड़ी पाड़वा पर नवी मुंबई के तुर्बे क्षेत्र में प्रस्तावित वेस्ट टू एनर्जी और सीबीजी प्रोजेक्ट के खिलाफ स्थानीय नागरिकों ने आंदोलन की शुरुआत की है। यह प्रोजेक्ट नवी मुंबई महानगर पालिका द्वारा तुर्बे स्थित स्टोर डंपिंग ग्राउंड पर प्रस्तावित है, जिसे लेकर क्षेत्र में भारी नाराजगी देखी जा रही है। गुरुवार को नागरिकों ने शिवसेना कार्यालय के सामने एकत्र होकर शांतिपूर्ण विरोध प्रदर्शन किया। इस दौरान पूर्व स्थायी समिति सभापति एवं नगर सेवक सुरेश शिवाजी कुलकर्णी ने नागरिकों को आश्वासन दिया कि प्रोजेक्ट को रद्द कराने के लिए हर संभव प्रयास किए जाएंगे। उन्होंने बताया कि इस संबंध में मनपा आयुक्त और एकनाथ शिंदे को पत्र भेजा गया है, जिसमें प्रोजेक्ट की विस्तृत जानकारी सार्वजनिक करने की मांग की गई है। स्थानीय लोगों के अनुसार इस प्रोजेक्ट से निकलने वाला धुआं और राख पर्यावरण और लोगों के स्वास्थ्य के लिए हानिकारक हो सकता है। साथ ही ऐसे प्रोजेक्ट के लिए लगभग 500 मीटर का बफर जोन होना जरूरी होता है, जिससे आसपास के आवासीय और पुनर्विकास कार्य प्रभावित हो सकते हैं। प्रदूषण नियंत्रण बोर्ड के नियम के तहत भी ऐसे प्रोजेक्ट के आसपास निर्माण कार्यों पर प्रतिबंध लग सकता है। नागरिकों ने चेतावनी दी कि यदि उनकी मांगों पर ध्यान नहीं दिया गया तो वे रास्ता रोको आंदोलन और नवी मुंबई महानगर पालिका मुख्यालय पर मोर्चा निकालेंगे। इथं या ठिकाणी सीबीजी वेस्ट एनर्जी हा प्लांट या ठिकाणी मोठा प्रकल्प येणार आहे। ते प्रकल्प येणार आहे त्या ठिकाणी आम्हाला असं कळालं की ते टेंडर झाले, सगळे झालेले टेंडर बहुतेक झालेलेच आहे त्या कंपनी। ते टेंडर झालं, आमचं लोकांचं तिथली काय प्रशासनाच्या माध्यमातून आम्हाला कळालं की कुलकर्णी सर ती जर प्रोजेक्ट आलं की तुमच्या इथं SRA लागू होणार नाही, की डम्पिंगच्या बाजूला 100% तिकडे त्या ठिकाणी SRA योजना लागू होणार नाही। या गोष्टीचे आम्हाला कळालं। जसं मी पत्र दिले कमिशनर साहेब, गेले मी 5 तारखेला पत्र दिले की साहेब त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीला बोलवा, इथले स्थानिक लोकांना बोलवा, त्या प्रकल्पाबद्दल आम्हाला समजून सांगा की त्या ठिकाणी प्रकल्पाला आमचे विरोध नाही, की आम्हाला लोकांच्या मनात अशी भीती निर्माण झाली त्या ठिकाणी हा प्रकल्प म्हणजे SRA योजना ह्या इथे या ठिकाणी होणार नाही त्या प्रकल्पामुळं, की त्या ठिकाणी आम्हाला समजून सांगा। प्रत्येक ठिकाणी बोलून घ्या, त्या ठिकाणी तुमच्या कॅबिनला बोलवा, त्या अन्यथा इकडे कुठेतरी बोलवा, ते 5-50 लोक जातील, त्या ठिकाणी समजून सांगा आम्हाला त्या प्रकल्पाला विरोध नाही। आम्हाला लोकांच्या मनात हे भीती निर्माण झाली की ते प्रकल्प आल्यामुळे की हे SRA योजना लागू होणार नाही, हे आमच्या लोकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे। आणि जर असं झालं की न विचारता पब्लिकला आम्हाला न विश्वासात घेता त्यांनी केले प्रकल्प ते, आणि आमचे 100% विरोध राहणार आहे। पूर्वी आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे ठिकाणी त्या ठिकाणी आता ते बाय मायनिंगचे एक टेंडर काढले महापालिकेने। बाय मायनिंगचे टेंडर काढणारे की त्या ठिकाणी शाळेचे पाठीमागे डॅमचे पूर्ण विरोध होता आपल्याला। त्या बाय मायनिंगचे टेंडर 1.5 करोड काढलेले, 150 करोडची। आमचं एक म्हणणं आहे की त्या तुम्ही जागा काय घेत नाही पलीकड, त्या ठिकाणी नार्वेकर साहेब असताना जागेचे पाठपुरावा केले होते, त्या ठिकाणी डम्पिंग हलवायचे होते की त्या ठिकाणी नवीन जागेत जायला पाहिजे। हा लोकवस्तीमध्ये डम्पिंग आहे, त्या ठिकाणी तुम्ही बाय मायनिंग करून त्या ठिकाणी गेले वेळेस आम्हाला बोललेले, तुम्ही सगळे बघितलेले आहेत, गार्डन बनवले होते की थोडा दिवस चालू दे, कुलकर्णी साहेब तुम्ही शाळेचे मुलं आहेत त्या ठिकाणी आपण गार्डन बनवू, हे सगळे करू। आज का बाय महिने कामं काढायची गरज आहे? 150 करोड रुपये खर्च करायची काय गरज आहे? नवीन जागा घ्या ना त्या ठिकाणी। या ठिकाणी सगळे शील पॅक झालेले, पूर्ण शील पॅक झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 9वा शील पण संपत आलेले। त्या ठिकाणी महापालिकेला कुठल्या जागा राहिले नाही, लँडफिल पूर्ण लँडफिल साईट भरलेले, की हे असताना तरी देखील लोक त्या ठिकाणी महापालिकेची का हट आहे का माहित नाही, ते त्या ठिकाणी आता बाय मायनिंग करून 3 वर्षाचे बाय मायनिंग करायला लागेल। ते कचरा उचलून दुसरीकडे टाकणार, दुसरीकडे टाकून त्या ठिकाणी प्लांट बसवणार आहे। त्या प्लांट बसवला पण 3 ते 3.5 4 वर्ष लागेल। एवढी कचरा टाकायची काय कमी कचरा आहे, ते 3 शील भरलेले आहेत हॉस्पिटलच्या पाठीमागच्या साईडला। तर त्या ठिकाणी ते कचरा काढून बाय मायनिंगचे ते सगळे हे करून कचरा बाहेर टाकायचे, म्हणा तरी प्लांट टाकायचे, असं चालू आहे की त्या 150 करोड रुपये तुम्ही खर्च करण्यापेक्षा तुम्ही बाहेरची घ्या ना, नवीन जागा घ्या ना, एक येत नाही का लोकवस्तीमध्ये ताट आहे, का गरज आहे इथं? याच्यासाठी आम्हाला विरोधात जर आम्हाला समजून सांगितले की या प्रकल्पामुळे तुम्हाला कुठलीही गोष्टीची अडचण येणार नाही, तर आम्ही सगळे शिवसेनेचे प्रकल्प आम्हाला विरोध करायचा नाही। जर आमचा वस्तीला जर विरोध होत असेल, त्या ठिकाणी प्रकल्प होत नसेल, त्या ठिकाणी आमचा 100% विरोध असेल। 8 तास कोणाचा आहे? हे 8 तास आता गेले बघा, कोपरखिंडला डम्पिंग होतं,
त्या ठिकाणी आम्हाला सांगितले की 2 महिन्यासाठी राहू दे, 2 महिन्यासाठी आम्ही दुसरीकडे जाऊ. काय लोकांचा हट्ट आहे, काय माहिती की आमच्या झोपडपट्टीच्या पळवायचे विचार आहे काय माहित नाही. त्या ठिकाणी आमच्या लोकांना इथून पळून कुठेतरी पनवेलला टाकायचे असेल, काही लोकांचं स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. त्या ठिकाणी आमच्या बाजूने मुख्यमंत्री खंबीर आहेत, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री खंबीर आहेत. आम्ही त्यांच्या माध्यमातून हे सर्व योजना लागू करू आणि हे काम करून घेऊ आम्ही त्यांच्याकडून. जर या गोष्टीला सरकारने मान्यता दिली नाही तर विरोधक म्हणून आपण आता तिथं डम्पिंगचा झाला प्रश्न, आम्ही कमिशनरबरोबर बसून मिटिंग करून काय असेल ते निर्णय घेऊ. कमिशनर बोलतील बाबा ह्या तुम्हाला एसआरला कुठल्या अडचण येणार नसेल तर आम्हाला काही विरोध नाही त्या प्रकार. राहिली दुसरी गोष्ट, आता एसआर ज्या 2001ला सर्वे झालेले महानगरपालिकेमधील सर्वे केलेले आहेत, त्या ठिकाणी 50% पात्र आहेत, 60% पात्र आहेत, 40% अपात्र आहेत. त्या ठिकाणी आता असे मिसगाईड करायला लागलेत इथली नेते लोक की त्या ठिकाणी लोकांना भडकवा की तुमची पात्र आहे त्याला घर भेटेल, अपात्र आहे त्याला घर भेटणार नाही, अशी लोकांची भडकवायचे काम चालू आहे. असं हे कधी चुकून होणार नाही. ज्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी 100% आज बायोमेट्रिक सर्वे होणार आहे, सरकारच्या माध्यमातून होणार आहे. आज सर्वे महापालिकेने बंद केलेले ते, आज बायोमेट्रिक सर्वे होणार आहे. बायोमेट्रिकमध्ये 2011 पर्यंत प्रत्येकाला घर भेटेल. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले, उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले 2011 पर्यंतचे सगळ्यांनी शासनाने मान्यता दिली झोपडपट्टीला आणि 100% सगळ्यांचे घर, सर्व प्रत्येकाची घर अजून नंतर बायोमेट्रिकचे सर्वे होणार आहे. त्या माध्यमातून सर्वे होईल आणि लोकांना सगळ्यांना घरं भेटतील. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.